काही कारण नसताना, माझी काही चूक नसताना सगळ्यांनी तो FIR वाचा. मी कोणाची फसवणूक केलेली नाही. तरी मला जेलला टाकायचं देवेंद्र फडणवीसने ठरवले आणि हे अभियान हे 5-6 जण चालवतात, दरेकर हे आणखीन, आणि जेलला टाकणार. आज त्यांचेच लोक असते जुनून, ते मला गोळ्या घालून मारणार आणि मी मरायला हसत तयार आहे. कारण मी बी ते छत्रपतीचं नाटक दाखवलेलं आहे. छत्रपतीसाठी मनोज जरांगे मरायला तयार. माझा संबंध नसून सुद्धा विनाकारण मी चांगलं काम करायला लागलो समाजाचं. फक्त एवढं झालं बा, मा नाव फक्त मोठं झाल्यामुळं ती केस सुरू केली का तुम्ही मला जेरीस आणायला? आणि काय बदनामी बरं त्याच्यात? मी जर डाके टाकले असते, बलात्कार खुनं केले असते तर मग ठीक होतं बा, मग बदनामी. त्यात काय बदनामी? छत्रपतीचं नाटक दाखल आणि त्याच्यात तोटा आला. सांस्कृतिक मंत्रालय इथं मराठ्यासाठी नाही, छत्रपतींच्या नाटकासाठी नाही, तर कशासाठी आहे? एका दिवस उद्धव ठाकरे साहेबांचा मला वाटतं तो नेता आहे, त्यांनी फुनगे लावून दिले असणारे आमच्या मागं. हो, नाटक त्याचं आहे ना. त्यांनी फुनगे लावून दिले. उद्धव ठाकरे साहेब बी म्हणले काका त्याला दी सुटूक न लावून जरांगेच्या मागं. होऊ शकतं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.